जागतिक वन दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती सामाजिक वनीकरण विभागाचा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम उत्साहात पर्यावरणाचा समतोल राखणं काळाची गरज वनक्षेत्रपाल दत्ता पाटील। पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेल्या आजच्या परिस्थितीत वृक्ष संवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे। याच पार्श्वभूमीवर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने चंदगड येथे देन्यू इंग्लिश स्कूल व नभू पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये जागतिक वन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात वनपाल तानाजी भोसले यांच्या प्रास्ताविकाने झाली। त्यांनी वनाचे महत्त्व, वाढते पर्यावरणीय संकट आणि त्यावर उपाय म्हणून वृक्ष लागवडीचे महत्त्व स्पष्ट केले। कार्यक्रमादरम्यान लावा झाडे जगवा झाडे, पाणी अडवा पाणी जिरवा आणि झाडे लावा घरोघरी तरच बरसतील पाण्याच्या सरी अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। यानंतर मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांनी अत्यंत प्रभावी शब्दात सांगितले की पर्यावरणाचा अभ्यास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता त्यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे। पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज असून आज जर आपण जागरूक झालो नाही तर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य VN कांबळे होते। त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड, जलसंवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद हदगल यांनी मानले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक विचार रुजले असून वृक्ष लागवड आणि निसर्ग जतनासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळाल्याचे चित्र दिसून आले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।